यू. आज आपण पाहणार आहे वर्ग 8वा मराठी विषय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काल बघितलं होतं की कशा पद्धतीने लेखकाने जलदिंडी ही प्रकरण वर्णवलेले आहे आणि जलदिंडीमध्ये कशा प्रकारे प्रदूषण आणि त्यामध्ये मुलांचं वर्णन केलेले आहे. आणि मुलांचं वर्णन करत असताना लेखकाने सांगितले की किती घाण करून ठेवलेले आहे लोकांनी, आणि जलदिंडीचा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे प्रवास करत असताना त्यांना जे नदीचं प्रदूषण आहे मोठ्या प्रमाणात दिसून आले आहे. तर आज आपण पाहूया पुढचा भाग. डॉक्टर विश्वास येवले. विश्वास येवले. तर आपण काहीतरी करावं असं लेखकाचं मनात ठरलं होतं. खडकावल्यास धरण शहरात आपण काही शक्य नाही, पण नदीचं पाणी स्वच्छ करता येऊ शकेल तसा प्रयत्न यशस्वी होईल का? समस्येची व्याप्ती बघून मनाला कतरला आणि जाणीवेने खांद्यावर भार पडला. म्हणजे धरण जरी नाही स्वच्छ केलं असेल तरी पण आपण नदी हे नक्कीच स्वच्छ करू असा लेखकाच्या मनामध्ये ठाण निश्चय केला होता, आणि व्याप्ती बघून त्यानं कतरला या जाणीवेने खांद्यावर भार पडला. नदीचे सौंदर्य कधी काळी अनुभवले साधी एकत्र आणावेत आणि सर्वांनी मिळून नदीच्या स्वच्छतेचे काम करावं का? पात्रात वाढलेली जलपर्णी ही अनारोग्याचं कारण आहे. नदीच्या आणि लोकांच्याही त्यामुळे जलपर्णी निर्मूलनाचं काम हाती घ्यायचं ठरवलं. पण एवढं मोठं कार्य कशी सुरुवात करावी? म्हणजे लेखकांना वाटलं की आता आपलं हे जीवन आहे, म्हणजे जलपर्णी नदी स्वच्छ करायचं आहे, पण कशा पद्धतीने करायचं आणि कसं, म्हणजे नदी स्वच्छ करणं म्हणजे खांद्यावरील मोठ्या प्रमाणात भार पडण्यासारखं आहे. म्हणून लेखकांना एक विचार पडला. नदी साफसफाईची सुरुवात म्हणून संबंधित अधिकाऱ्यांनी नदी स्वच्छ करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी भेटीगाठी सुरू केली आणि सहकार्य करण्याचं आश्वासन दिलं. समविचारी मित्रांनी फळी तयार होऊ लागली. प्रत्येक जण चर्चेत भाग घेत अनुभागांवर सूचना करू लागली. मग काही दिवसांनंतर लक्षात आलं की आमचं चर्चास जास्त आणि प्रत्यक्षात साफसफाईचं काम मात्र नागण्य झालेलं. तत्काळ चपाट बसून जागा आली. आता मात्र स्वतः जमेल तेवढे कामास सुरुवात करावी. धक्क्याजवळच झाडीच्या जवळीत अनेक प्लास्टिकच्या पिशव्या आणि कचरा अडकलेल्या होत्या. ते काढावं कसं ठरलं. म्हणजे साफसफाई सुरू असताना लेखकांच्या मनात विचार आला की आता हे जे नदीकाठी असलेले जे कचरा आहे, प्लास्टिक आहे, जे हे आहे ते कसं करायचं असे त्यांच्या मनात विचार आला होता. मनात काहीतरी केलं पाहिजे या उत्साहाने वादळ होतं, पण प्रत्यक्षात एक पानही हालत नव्हतं. काही न करता हातावर हात ठेवून मी तसंच बसून राहिलो. मग आईचे शब्द आठवले. हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्याच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापरा ती कचरा काढायला. म्हणजे जेव्हा सगळीकडून नैराश्य भाग येत होते तेव्हा सगळीकडून नैराश्य आल्यामुळे लेखकांना वाटत होतं की आता आपण कसं करायचं. म्हणून लेखकांनी थकलेल्या अवस्थेत हातावर हात घेऊन बसलेले होते आणि हारले शब्दात वापरले. हातावर आईचे शब्द आठवले लेखकाला. हातावर हात धरून बसण्याऐवजी दुसऱ्यांच्या हाताने काम करून घेण्याऐवजी स्वतःचेच हात वापरा की कचरा काढायला. मग मी उत्साहाने भरभर शेजारच्या झाडीत अडकलेले प्लास्टिक काढू लागले. ही कृती अन्य सहकार्यांना लगेच खेचून येऊ लागले. जे काम तोंडी समजून सांगून 8-10 दिवस हल्लं नव्हतं ते 8-10 मिनिटात मी पार पडलं सुद्धा. आता जमेल तेवढं आणि जमेल तेवढं स्वच्छतेने अभियान चालवायचं होतं. म्हणजे लेखकांना वाटलं की आता आपल्याला काही होत नाही असं लेखकाच्या मनात होतं. तेव्हा लेखकांना लेखकाच्या आईचं शब्द आठवले की हातावर हात धरून बसण्यापेक्षा आणि इतरांकडून हाताने काम करण्यापेक्षा स्वतः उठा आणि स्वतःच्या हाताचा वापर करा आणि स्वतः तयारी लागा, असं म्हणजे लेखकांना आईचे शब्द वाटले. नंतर लगेच लेखक हे उत्साहाने उठले आणि तयारीला लागले. आणि बघता तर काय, त्यांना
इतर आजूबाजूचे लोक सुद्धा लवकरच 8-10 मिनिटं, म्हणजे जे गोष्ट 8-10 दिवस झाली असून होत नाही ते गोष्ट 8-10 मिनिटातच होऊ लागले. नदीचं प्रदूषण अनेक प्रकारचं होतं. मैलपाणी, रसायनं, तरंगता बुडबुडा असलेले टाकाऊ वस्तू, गाडीच्या चाकापासून ते चपलापर्यंत. बघा, म्हणजे नदीमध्ये किती प्रकारचं घाण होतं की बुडबुडता पाण्यापासून निघणारे मैलपाणी, रसायन पाणी आणि म्हणजे जे चाकापासून ते चपलापर्यंत वापर आणि फेका या संस्कृतीचे धरून ते जे काही आज मी वापरत होतो ते सर्व दिसत होते. या नदीपात्रात या प्रदूषणाचे आणि आग्राही म्हणून जलपर्णी बेबंद वाढलेली होती. नदीच्या काठाचा काय ते तिला रोखत होता आणि तिच्यावर डासांची बेसुमार पैदास झाली होती. म्हणजे प्रदूषणामुळे बेसुमार मच्छर सुद्धा वाढलेले होते आणि डास सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले होते. दिवसाभर काम करून डोळ्यासमोर जलपर्णी आणि तरंगता कचरा सर्वांना काढला. कचऱ्याला हात न लावू इच्छिणारे दुसऱ्यांना बघून आपापले घृण विसरले. म्हणजे लोकांच्या मनात क्यू होतं की कचऱ्याला हात लावू नये, घाणला हात न लावू, पण त्यांनी सुद्धा ते घृण विसरले आणि दिवसभरात उन्हातान्हात राबून वल्लहून वाकून कचरा उकडून कष्ट बरेच झाले होते, पण थकवा जाणवत नव्हता. स्वच्छ झालेले नदीचे घाट बघता समाधान सर्वांना. संध्याकाळी आपापल्या घरी गेले. मी दुसऱ्या दिवशी नदीवर जायला निघालो. डोळ्यासमोर कालचं नदीचं स्वच्छ झालेले रूप होतं. सुंदर काठ आणि स्वच्छ केलेले नदीचं जलपर्णी आणि कचराविरहित पर्ण आणि काठावर नेऊन बघतोय तर नदीपात्र परत कचऱ्यानं व पाल्यानं भरलेलं होतं. सर्व श्रम वाया गेला होता. आम्ही आदल्या दिवशी साफ केलेले जागी प्रवासाबरोबर परत कचरा वाहत आला होता. कालचा कामाचा थकवा आता मात्र लगेच जाणवू लागला. मग लेखकांना ज्या दिवशी घाण कचरा साफ केला त्या दिवशी त्यांना काही थकवा जाणवू लागले नव्हते, पण दुसऱ्या दिवशी जेव्हा कामावर परत केले तेव्हा त्यांना जे नदीपात्रावर दिसलेले घाण कचरा, प्लास्टिक इत्यादी गोष्टी पाहून त्यांना पाहिल्याबरोबर थकवाचे जाणवू लागले. रात्री अंथरुणावरून पडल्या पडल्या माझ्या मनात विचार आल्या. वडी गावापासून कसबा नगर व आज महानगर मीही वाढत होताना आधीच जर नदीकाठचा विशिष्ट रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत गेलं असतं. ही पाणी झाडांसाठी खत पाणी झाली असतं. म्हणजे लेखकाच्या मनात विचार करत म्हणजे झोपेल असता अंथरूणमध्ये पडल्या त्याचे मनामध्ये विचार चालू होते की वाडेगावापासून तर कसबा नगर या महानगरची वाढ जर होताना आधीच या नदीकाठचे विशेष रुंदीचा पट्टा फक्त वनराईसाठी राखला असता तर सांडपाणी शुद्ध होत गेले असता आणि त्यांची झाडांना सुद्धा उपयोग खतपाणी म्हणून झाली असती. झाडंही फोकवली असती आणि नदीपात्रातून येत शहरात पसरण्यात येणारी हवाई सुद्धा पसरली असती. भूतकाळात केलेल्या कामामुळे हा सर्व वर्तमान आहे. मी व्यक्तिशः व माझ्या आधीच्या पिढ्यांनी केलेल्या कामामुळे आज मी इथे आहे. भोगा आता गतकर्माची फळं. या ठिकाणी लेखकांनी जे भूतकाळामध्ये लेखकांनी केलेले आहे हे इतर लेखकांना आठवले आहे. गतकर्म म्हणजे आपण केलेले फळ. गतकर्माची फळे म्हणजे लेखकांनी या ठिकाणी जे आपल्या हातून होऊन गेले ते गतकर्माची फळे. दुसऱ्या दिवशी जलपर्णी काढायचं काम पुन्हा सुरू झालं आणि रविवारी होता. काम हळूहळू दररोज होऊ लागलं. बहुधा ती जीवनशैलीच बनली. आमचे काही वेळेसाचे यश मिळाले, पण नदीचं स्वच्छ रूप हे ध्येय आहे हे लक्षात ठेवून काम चालू राहिलं. आळंदीहून निघून इंद्रायणी, भीमा नद्यांना प्रवास करताना नदी स्वच्छता कसं पंढरपूरला पोचायचे ठरले. नदीमार्गे प्रवास करायचा ते ठरवून प्रवासांची डोबाळ रचना आकार घेऊ लागली. नंतरचे काही महिने साधन सामग्रीचे जमा करण्यास गेले. मुक्कामाच्या संभाव्य गाठव्याच्या भेटी झाल्या. मित्रांशी बोलणं झालं. संशय सांगून त्यांना सहकार्यासाठी विनवल्या. मदतीचा हात अनेक ठिकाणावरून पुढे आला. म्हणजे दिवसेंदिवस हे सतत काम चालू असल्यामुळे लेखकांच्या खूप मोठ्या प्रमाणात यश आल्यामुळे कसे आळंदीहून समोर इंद्रायणी, भीमा नद्याहून प्रवास करत आणि पंढरपूरला पोचले हे सुद्धा त्यांना माहिती नव्हते.
आणि सहकार्याची एवढे हात मदतीला समोर आले की त्यांनी विचार सुद्धा केला नाही. अनेक ठिकाणावरून पुढे आल्या. नदीतून पंढरपूर प्रवेशाला एक कुटुंब तयार होऊ लागला. जवळजवळ सगळी तयारी झाली, पण मोहिमेचं नाव ठरलं नव्हतं. बघा, आता सगळी गोष्टी झाली. नदी सुद्धा साफ झाली. नदीचे सुद्धा म्हणजे कामाला खूप गती आली. लोकांची सुद्धा मदत आली. लोकांचे सुद्धा हात कामावर आले. नंतर आळंदीपासून ते इंद्रायणी, भीमावती, पंढरपूरपर्यंत कधी पोहोचली हे सुद्धा लक्षात राहिलं नाही. पण आता एवढं सगळं काम केलं. पण सगळे काम केल्यानंतर त्या नदीला नाव काय द्यायचं हे म्हणजे लेखकांच्या मनामध्ये विचार पडला. पंढरपूरला सगळे लोक चालत जातात. पालखी सोहळा होतात. मग लेखकांनी विचार केला की पंढरपूरला सगळे लोक चालत जातात, पालखी सोहळा होतो, बरोबर, दिंड्या चालू लागतात, आपलीही दिंडीच नदीच्या प्रवासातून आपली दिंडी जाणार. मग नाव ठेवूया जलदिंडी. मी सर्वांना एकत्र बोलवून सांगितलं, सकारात्मक स्वास्थ्य, पर्यावरण आणि अध्यात्म आणि यांची सांगड घालणारी दिंडी म्हणजे जलदिंडी. जलदिंडी सर्वांची दिंडी. इसवी सन 2002ला सुरू झालेली ही जलदिंडी सलग 16 वर्षे चालू राहिली आणि या देशाहून आणि या पाठातून जलदिंडी हे नाव ठेवण्यात आले आहे. म्हणजे लेखकांनी खूप मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आणि कचरा, घाण आणि विविध प्रकारचं नदीकाठचं घाण साफ केल्यामुळे आणि त्यांना अनेक अनुभव आले त्यावेळी साफ करताना. आणि लेखकांना विविध प्रकारच्या लोकांच्या आर्थिक मदतीचा हात सुद्धा समोर आले. त्यामुळे लेखकांनी या ठिकाणी नदीचं नाव काय ठेवायचं, म्हणजे आपण जे काम केले त्या कामाचं कर्तृत्व म्हणून काय ठेवायचं ते सुद्धा त्यांच्या मनात विचार पडलं होतं. पण त्यांनी विचार केला की आपण पंढरपूरला खूप प्रमाणात म्हणजे लोक हे पायी जात असतात. पायी जाताना त्यांच्यासोबत दिंडी, पालखी सुद्धा जातात. म्हणून लेखकाच्या मनात आलं की आपण सुद्धा याचं नाव सर्वांना सहकार्याला बोलवून आणि एक सकारात्मक विचार करून जलदिंडी हे नाव ठेवण्यात आले. अशा प्रकारे या पाठाचं वर्णन या लेखकाने सुंदर प्रकारे केलं आहे. जलदिंडी या नावाचं वर्णन या ठिकाणी सुंदर पद्धतीने केलेले आहे. तर यामध्ये काही प्रमाणात प्रश्न उत्तरे आहेत ते मी शोधून आलो विद्यार्थ्यांना आणि आपण पुढच्या तासिकेला भेटू. पुढच्या तासिकेला आपण नवीन प्रकरण चालू करूया. Oh my God.